नाशिक शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड माल धक्का म्हटलं की विषय आलाच। देवळाली गाव, राजवाडा, मातोश्री रमाई आंबेडकर नगर, महात्मा ज्योतिबा फुले नगर, मालधक्का रोड या दाट अशा लोकवस्तीत हजारो नागरिक राहतात। सदर परिसर हा मोठ्या लोकवस्तीचा असल्यानं लोकांसाठी ये-जा करणाऱ्या छोटी वाहतूक आणि नागरिकांसाठी राखीव असणारा पादचारी रोड आहे। असे फलकही मालधक्का रोडवर नाशिक महानगरपालिकेकडून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला। अशा या रोडवर मोठ्या प्रमाणात सर्रासपणे अतिस्वरूपाची अवजड वाहनं महाप्रचंड भरीव लोखंडी पोल हजारो टन घेऊन अवजड वाहनांतून दिवसभर वाहतूक करत असतात। ही वाहनं अमोल कलंत्री यांच्या कलंत्री ट्रान्सपोर्ट कंपनीची असून हे महाशय कोणाच्या आशीर्वादाने या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटनायुक्त वाहतूक करतात। या भागात तक्षशिला विद्यालय, मंदिर, सभागृह, गौतम छात्रालय असल्यानं नेहमीच विद्यार्थ्यांची, स्थानिक नागरिकांची ये-जा ही चालू असते। ही लोखंडी अवजड वाहनं रस्त्यावर चालवताना संपूर्ण रोड हा बंद होतो आणि नागरिक हे रस्त्याच्या खाली उतरून भीतीनं थांबून घेतात। ही भीती आता नागरिक किती दिवस मनामध्ये बाळगणार? जर कधी अनावधानाने मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? सदर अति अवजड लोखंडी पोल वाहतूक त्वरित बंद करा अशी मागणी स्थानिक नागरिक, आरटीओ विभाग, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासनात निवेदन देऊन करणार आहे। प्रशासनाने येत्या 8 दिवसात दखल न घेतल्यास मोठ्या स्वरूपाचं आंदोलन नागरिकांच्या वतीने उभारलं जाईल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून परिसरात उमटत आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।